नमस्कार मित्रांनो. तर आता संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना तहसील कार्यालयात जाण्याची गरज नाही. मोबाईलवरून घर बसल्या लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच हयात प्रमाणपत्र सादर करता येणार आहे. राज्य शासनाने याबाबत 7 मे 2026 रोजी मोठा GR जारी केला आहे. तर या GRमध्ये नेमकं काय आहे, कोणाला फायदा होणार, ॲप कसं वापरायचं, पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. तर महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक 7 मे 2026 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. या GRचा उद्देश म्हणजे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना डिजिटल लाईफ सर्टिफिकेट ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे. तर कोणत्या योजनांसाठी लागू? तर हा निर्णय संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना या योजनांसाठी लागू आहे. तर लाभार्थ्यांना काय अडचण येत होती? तर आतापर्यंत लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँकेत जावे लागायचे, पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागायचे, तहसील कार्यालयात जावे लागायचे. वृद्ध, विधवा, दिव्यांग आणि आजारी व्यक्तींना ही प्रक्रिया खूप त्रासदायक ठरत होती. अनेक वेळा वेळेत प्रमाणपत्र जमा न झाल्यामुळे ₹1,500चे मासिक अनुदान बंद होत होते. तर आता काय नवीन सुविधा मिळणार? तर आता शासनाने BSA म्हणजे बेनिफिशियरी सत्यापन ॲप सुरू केले आहे. या ॲपच्या मदतीने लाभार्थी मोबाईलवरून लाईफ सर्टिफिकेट देऊ शकतील, फेस व्हेरिफिकेशन करू शकतील, फिंगरप्रिंट किंवा आयरिस व्हेरिफिकेशन करू शकतील, घर बसल्या ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करू शकतील. तर ॲप कोण वापरू शकतो? तर लाभार्थी स्वतः किंवा नातेवाईक, ग्रामसेवक, तलाठी, संगणक ऑपरेटर, सेतू केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्र यांच्या मदतीने ही प्रक्रिया करू शकतात. तर सेवा मोफत आहे का? तर जर लाभार्थी स्वतः ॲप वापरत असेल तर ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. परंतु सेतू केंद्र किंवा CSC सेंटरमधून सेवा घेतल्यास जास्तीत जास्त ₹50 शुल्क लागू शकते. नंतर मोबाईलमध्ये कोणते ॲप डाउनलोड करायचे? तर GRनुसार 2 ॲप डाउनलोड करावे लागतील. नंबर 1 BSA म्हणजे बेनिफिशियरी सत्यापन ॲप आणि नंबर 2 आधार फेस RD ॲप. हे दोन्ही ॲप Google प्ले स्टोअर किंवा iPhone ॲप स्टोअरवर उपलब्ध असतील. नंतर ऑनलाईन प्रक्रिया कशी करायची? तर स्टेप 1 मोबाईलमध्ये BSA ॲप डाउनलोड करा. स्टेप 2 मोबाईल नंबर आणि आधार नंबरद्वारे नोंदणी करा. स्टेप 3 योजना निवडा. स्टेप 4 OTP व्हेरिफिकेशन करा. स्टेप 5 फेस कॅप्चर किंवा फिंगरप्रिंट व्हेरिफिकेशन करा. आणि स्टेप 6 डिजिटल लाईफ सर्टिफिकेट डाउनलोड करा. खूप सोपं आहे. नंतर शासनाने आणखी काय सूचना दिल्या? तर GRमध्ये शासनाने जिल्हा स्तरावर मास्टर ट्रेनर नियुक्त करणे, गाव पातळीवर प्रशिक्षण देणे, डुअर स्टेप व्हेरिफिकेशन सुरू करणे, हेल्प डेस्क तयार करणे, रिअल टाईम डॅशबोर्ड तयार करणे अशा अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. नंतर सर्वात मोठा फायदा कोणाला? तर या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा होणार आहे वृद्ध व्यक्तींना, विधवा महिलांना, दिव्यांग लाभार्थ्यांना आणि ग्रामीण भागातील नागरिकांना. कारण आता त्यांना कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. तर मित्रांनो, हा GR लाखो लाभार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या गावातील लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.